नमस्कार, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत। आजची आपली रेसिपी आहे कांदे पोहे। नाश्ता सेंटर सारखे परफेक्ट कांदे पोहे घरच्या घरी कसे बनवायचे हे आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे। चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। कांदे पोहे बनवण्यासाठी या ठिकाणी मी 150 ग्रॅम जाड पोहे घेतलेले आहेत। पोहे घेताना नेहमी मुठीने पोहे मोजून घेतले तर आपला अंदाज चुकत नाही। एका माणसासाठी 1 मूठ पोहे हे प्रमाण परफेक्ट आहे। त्यानंतर आपल्याला फोडणीसाठी लागणारे साहित्य बघूया। एक कांदा घेतलेला आहे, मीडियम साईजचा, अगदी बारीक कट करून घेतलेला आहे। कांदे पोहे म्हटले म्हणजे कांदा आलाच। मिरचीचे 4 तुकडे घेतलेले आहेत, तुम्ही आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त करू शकता। 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत, अर्ध लिंबू, पाव चमचा हळद, चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे। त्यानंतर कोथिंबीर घेतलेला आहे, अगदी बारीक असा कट करून। अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी घेतलेली आहे। परत फोडणीसाठी आपल्याला तेल सुद्धा लागेल, शेंगदाणे आणि थोडेसे मी डाळिंबाचे दाणे घेतलेले आहेत पोह्यांवरती गार्निशिंगसाठी। त्याऐवजी तुम्ही बारीक शेव किंवा ओल्या खोबऱ्याचा किस घेऊ शकता। चला तर आता सगळ्यात आधी आपल्याला हे पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। या ठिकाणी मी 2 पाण्याने स्वच्छ हे पोहे धुवून घेतलेले आहेत। आता हे पोहे आपल्याला असेच निथळत ठेवायचे आहेत। पोह्यांमधलं पूर्ण पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे। या प्रकारे जर आपण चाळणीमध्ये पोहे धुवून घेतले तर त्यामधील सगळं पाणी निघून जाते आणि पोहे छान असे मोकळे मोकळे होतात। तुम्ही बघू शकता मस्त आपले पोहे मोकळे मोकळे झालेले आहेत। त्यानंतर या ठिकाणी मी गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे। कढईमध्ये आपल्याला 1 मोठा चमचा तेल टाकून घ्यायचं आहे। तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपल्याला शेंगदाणे टाकून घ्यायचे आहे। हे शेंगदाणे आपल्याला तेलामध्ये छान तळून घ्यायचे आहेत। हे बघा, या प्रकारे मी शेंगदाणे छान असे तळून घेतलेले आहेत। त्यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे तेलामध्ये। जिरे मोहरी छान तळतळल्यानंतर आपल्याला यामध्ये हिरवी मिरची, कांदा आणि कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे आणि छान असा कांदा गुलाबी होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। हे बघा, या प्रकारे मी छान कांदा गुलाबी होईपर्यंत परतून घेतलेला आहे। कांदा आपल्याला खूप जास्त करपवायचा नाहीये किंवा खूप जास्त लाल करायचा नाहीये। याच प्रकारे आपल्याला कांद्या पोह्यासाठी कांदा तळून घ्यायचा आहे। त्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद टाकून घेतलेली आहे। हळद सुद्धा आपल्याला कांद्याबरोबर छान मिक्स करून घ्यायची आहे। हळद आपल्याला खूप जास्त टाकायची नाहीये, नाहीतर पोह्यांना खूप जास्त डार्क असा कलर येतो। त्यानंतर आता आपल्याला यामध्ये पोहे टाकून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता आपले पोहे खूप छान मस्त अगदी मोकळे मोकळे झालेले आहेत। पोहे टाकल्यानंतर आपल्याला त्यामध्ये चवीपुरतं मीठ, बारीक चिरलेला कोथिंबीर आणि लिंबाचा रस सुद्धा टाकून घ्यायचा आहे। अर्ध्या लिंबाचा रस टाकलेला आहे, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये साखर सुद्धा टाकू शकता। आता आपल्याला फोडणी आणि पोहे छान एकजीव करून घ्यायचे आहेत आणि कढईवरती झाकण ठेवून 4 ते 5 मिनिटे पोह्यांची आपल्याला छान अशी वाफ काढून घ्यायची आहे। 4 ते 5 मिनिट झालेले आहे। तुम्ही बघू शकता आपले पोहे किती छान मस्त सॉफ्ट आणि अगदी मस्त मोकळे मोकळे झालेले आहेत। आता हे पोहे मी तुम्हाला प्लेटमध्ये काढून दाखवते। तुम्ही बघू शकता किती मस्त छान असे आपले पोहे बनून तयार झालेले आहेत। आता यावरती आपण थोडेसे डाळिंबाचे दाणे आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया आणि लिंबाच्या फोडीसोबत हे पोहे छान असे सर्व करून घेऊया। तुम्ही बघू शकता किती मस्त छान नाश्ता सेंटरला जशी प्लेट मिळते त्याच पद्धतीने आपले पोहे बनून तयार झालेले आहेत। आता हे पोहे चहासोबत मस्त एन्जॉय करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। भेटूया अशाच छान छान रेसिपींसोबत। हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।